नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ही रेसिपी बनवणार आहोत. ही दिसायला जेवढी छान दिसत आहे ना, तेवढीच चवीलाही अप्रतिम लागते आणि त्याच्यापेक्षा जास्त ही हेल्दीसुद्धा आहे. नेहमीच्या चपाती भाजीला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. एकदम मस्त रेसिपी आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही, झटपट तयार होते. मुलं जर चपाती भाजी खात नसतील ना, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी या भांड्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना, तेच पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप इथे मी पालकची प्युरी घेतलेली आहे. ही प्युरी याच्यामध्ये थोडी थोडी वापरून आपल्याला ही कणिक अशी मळून घ्यायची आहे. जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी अर्धा कप पालकची प्युरी घेतलेली आहे. याच्यामध्ये जर पीठ व्यवस्थित भिजलं गेलं नाही ना, तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा इथे वापरू शकता. थोडी थोडी पालकची प्युरी वापरून ही कणिक आता आपण मळून घेऊयात. इथे आपली ही कणिक मळून झालेली आहे. वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि परत एकदा व्यवस्थित मळून घेऊयात. इथे मी कच्च्याच पालकची प्युरी बनवलेली होती. पालक शिजवून वगैरे काहीही घेतला नव्हता. पालक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला इथं वापरायची आहे. इथे आपली आता कणिक ही मळून झालेली आहे. हे साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात. एक भाज्यांचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, ते तयार करून घेऊयात. यासाठी या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, एक मीडियम साईजची बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे. त्याचसोबत एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे. याच्यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद, त्याचसोबत एक छोटा चमचा चाट मसाला, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ घालणार आहोत. त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पातळ बनवायचं नाही आपल्याला, थोडंसंच पाणी घालायचं आहे. ते 1 ते 2 चमचा. व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. भाज्या व्यवस्थित कोट झाल्या पाहिजेत, एवढंच आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचं आहे. एकदम जास्त पातळ बनवायचं नाही. इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता किंवा भाज्यांचं जे प्रमाण आहे ना, तेही कमी जास्ती करू शकता. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला बेसन पीठ कमी वाटत असेल ना, तर एखादा चमचा बेसन पीठ तुम्ही ते अजून ॲड करू शकता. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे साईडला ठेवून देऊयात आणि आपली कणिक ही तोपर्यंत भिजली गेली आहे. त्याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गव्हाच्या सुक्या पिठात घोळवून याची आपल्याला आता चपाती बनवून घ्यायची आहे. जशी आपण नेहमी चपाती लाटतो ना, त्याचप्रमाणे लाटून घ्यायच्या आहेत. पण आपल्याला ह्या छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या आहेत, एकदम मोठ्या बनवायच्या नाहीत आणि जास्त मोठे गोळे बनवू नका, छोटे छोटेच गोळे बनवा. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. जशी आपण चपाती बनवतो ना, त्याचप्रमाणे ही लाटून घेतलेली आहे. फक्त साईजला छोटी लाटायची आहे. इथे आपली ही पालकची चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ही भाजून घेऊयात. गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ही चपाती आता भाजून घ्यायची आहे. एका साईडने आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि एका साईडने जास्त भाजून घ्यायची आहे आपल्याला. उलटवून घेऊयात आता ही. वरून थोडे हलके हलके बबल्स यायला लागले ना, की उलटवून घ्यायचे आहे. इथे आता तुम्ही बघू शकता, की एका साईडने मी थोडीशी अशी कमी भाजलेली आहे आणि एका साईडने ही अशी जास्त भाजलेली आहे. जास्त भाजलेली आहे ना, ती वरती करायची आहे आणि जे आपण भाज्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ना, ते ह्याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे. एकदम असा पातळ थर लावायचा आहे. जास्त जर जाड लावला ना, तर त्यातून कच्चं राहील यासाठी. आणि जी कमी भाजलेली साईड आहे ना, ती खालच्या साईडला करायची आहे. व्यवस्थित सगळीकडे हे मिश्रण असं पसरवून घेऊयात. आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं कमी गॅसवरती छान असं ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर खालून करपलं जाईल. 2 मिनटं झालेली आहेत. आता ही बाजू आहे ना, ही उलटवायची आहे. त्याआधी आपल्याला एक छोटा चमचा याच्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि आता हे उलटवून घेऊयात.
उलटून घेतल्यानंतर ही साईडने आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं भाजलं जाईल. कमी गॅसवरती भाजायचं आहे, आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. तुम्ही चेकही करू शकता उलटून ते व्यवस्थित भाजलं गेलं की नाही. छान असं आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे, कच्चं राहिलं गेलं नाही पाहिजे. इथे तुम्ही वरची बाजू बघा किती छान ही भाजली गेलेली आहे. छान याचा आवाज येत आहे. छान अशी खुसखुशीत झालेली आहे. उलटवून घेऊयात. खालच्या साईडनेही छान असं भाजलं गेलेलं आहे. मस्त कलर आलेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने सगळे असे बनवून घ्यायचे आहेत. आणि मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे. वरून थोडंसं असं हे छान असं सजवून घेतलेलं आहे. छान वाटावं मुलांना आणि ते पटकन खावे यासाठी. मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. या रेसिपीसाठी तुम्ही काय नाव द्याल हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी यासाठी पालक चपाती सँडविच असं नाव दिलं आहे. तुम्ही काय द्याल हे नक्की कमेंटद्वारे मला सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा आणि रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.